विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे। येत्या काही वर्षात या विदर्भात महामार्ग विकासाची नवी क्रांती घडणार आहे। समृद्धी महामार्गानंतर आता विदर्भात आणखी 4 नवे एक्सप्रेसवे येणार आहेत। आता सरकारने 4 नवे महामार्ग प्रस्तावित केले आहेत। नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर आणि भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे या द्रुतगती मार्गांची सुविधा विदर्भाला मिळणार आहे। नागपूर ते मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने आधीच प्रवासाचा चेहरा बदलला आहे आणि त्यातून नागपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना लाभ झाला आहे। मात्र यानंतरही काम थांबत नाहीये। आता सरकारने 4 नवे महामार्ग प्रस्तावित केले आहेत। यात नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर आणि भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवेचा समावेश आहे। नागपूर गोंदिया मार्गाचा आराखडा मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे। हा सुमारे 162 किलोमीटर लांबीचा मार्ग असेल आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमधील 10 तालुक्यातील 115 गावांमधून जाणार आहे। सध्याच्या घडीला नागपूर ते गोंदिया प्रवास साधारण 3 तासांचा आहे। मात्र एक्सप्रेसवे झाल्यानंतर हा प्रवास फक्त 1.5 तासात पूर्ण होईल असा अंदाज आहे। यासोबतच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। जवळपास 800 किलोमीटर लांबीचा हा मार्ग विदर्भाला कोकणाशी जोडेल। या महामार्गासाठी तब्बल 20,000 कोटी रुपयांचा निधी जमिनीच्या अधिग्रहणासाठी मंजूर करण्यात आलाय। या मार्गावर 18 महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडलं जाणार असून श्रद्धाळूंसाठी हा एक तीर्थक्षेत्रांचा महामार्ग ठरणार आहे। याशिवाय नागपूर चंद्रपूर आणि भंडारा गडचिरोली या 2 एक्सप्रेसवेच्या आराखड्यांमुळे खनिज संपन्न आणि जंगलांनी वेढलेल्या जिल्ह्यांना औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळणार आहे। या सर्व प्रकल्पांमुळे विदर्भाला महाराष्ट्रातील इतर भागांसोबत देशाच्या मोठ्या बाजारपेठेशी अधिक वेगवान आणि सोपी जोडणी मिळेल। प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल, मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि उद्योग व्यापारासोबतच पर्यटनालाही मोठा फायदा होणार आहे। एकूणच आजवर विकासापासून दूर असल्याचा ठपका सहन करणाऱ्या विदर्भाला या महामार्ग प्रकल्पांमुळे पुढील दशकात वेग, सुविधा आणि विकास यांची नवी ओळख मिळणार आहे।